नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पुरी पाहणार आहोत। गुढीपाडवा म्हटलं की सगळ्यांच्याच घरी पुरी बासुंदीचा तर बेत हा ठरलेलाच असतो आणि अशा सणासाठी आपण असा खास पदार्थ, खास असे टिप्स वापरून अशी ही पुरी बनवणार आहोत। आता ही पुरी जी आहे ती पुरी टमटमीत आणि मऊ लुसलुशीत होण्यासाठी यामध्ये असे कोणते पदार्थ वापरणार आहोत आणि खास अशा कोणत्या टिप्स वापरणार आहोत, त्या टिप्स पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या। चला तर वेळ न घालवता आपण ह्या टम्म फुगलेल्या पुरीला सुरुवात करूया। त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एक भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत। बघा इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथं आपण ही जी पुरी बनवणार आहोत ती गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। आता यामध्ये मी एकदम बारीक जो रवा असतो तो रवा टाकणार आहे। फक्त 2 चमचे हा रवा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये दुसरा पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे मैदा। मैदा देखील आपल्याला इथं 2 चमचे टाकायचा आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरतं नमक टाकायचं आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे मेन इन्ग्रेडियंट्स, तो म्हणजे फक्त 1 चमचा साखर टाकायची आहे। साखरेनं अतिशय सुंदर असा त्याला कलर येणार आहे आणि त्याचं बँडिंग पण अतिशय सुंदर येणार आहे। चला तर त्यानंतर मी फक्त 1 चमचा यामध्ये तेल टाकणार आहे। फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं तेल आणि त्याचं मोहन यामध्ये टाकायचं आहे। पिठाला पूर्ण हे तेल लागलं पाहिजे असं पूर्ण पीठ हे चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा गोळा मर्दून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, चपातीचं जसं पीठ मळतो आपण एकदम मऊ हलकंसं, तसं अजिबात हे पीठ मळायचं नाही। हे पीठ जे मळायचं आहे ते अगदी घट्टसर पीठ असायला हवं आणि पाण्याचा वापर मात्र अगदी होता होईल थोडा कमी प्रमाणात करायचा आहे आणि अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते व्यवस्थित असं अजिबात पाण्याचा जास्त वापर न करता थोड्याशाच पाण्यामध्ये आपण हे मस्त असं हे पीठ मळून घेणार आहोत। लक्षात ठेवा, हे जर पीठ मऊ पडलं तर पुरी आपली मऊ पडते आणि तेल देखील जास्त ओढते, त्यामुळं पीठ मात्र व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। चला तर अशा पद्धतीने हे पीठ सगळं आपण मळून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि त्यानंतर आपण हे पीठ भिजवण्यासाठी ठेवणार आहोत। आता इथं बघू शकता छान असा गोळा करून घ्यायचा आहे। थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती एक झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं फक्त भिजायला टाकायचं आहे। तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, याच पद्धतीचं आपलं हे पीठ असायला हवं। आता मी त्यावरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो गोळा आहे तो त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपण भिजायला ठेवणार आहोत। आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी हे पीठ जेव्हा भिजायला ठेवलं होतं त्यावेळेस त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। म्हणजेच काय, ह्या पिठामध्ये अजिबात म्हणजे भिजून हे पीठ मऊ पडता कामा नये आहे, तसंच आपल्याला घट्टसरच हे पीठ असायला हवं आणि फक्त रवा भिजण्यासाठी आपण हे पीठ भिजायला घालणार आहोत। बघू शकता आता मी हे पीठ तुम्हाला मर्दून देखील दाखवते। अजिबात हे हलकं म्हणजे असं सैलसर हे पीठ झालेलं नाही, हे पीठ अजिबात हलकं होता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्टसरच पीठ असायला हवं। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी मळताना तुम्हाला दिसतं की हे पीठ किती घट्टसर आहे आणि घट्टसरच पीठ आपल्याला हवं आहे। आता तुम्ही याचे छान असे गोळे करून घ्यायचे आहेत। आता तुम्ही इथं पाहू शकता छोटे छोटे गोळे करून घ्या। म्हणजेच काय, तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतील पुऱ्या त्या तेवढ्या आकाराचे आपण इथं गोळे करून घ्यायचे आहेत। थोड्या प्रमाणामध्ये आपण पहिल्यांदा इथे गोळे करून घेणार आहोत आणि थोडं पीठ जे उरलेलं असतं ते झाकून ठेवायचं आहे आणि जेवढं आपण पहिल्या स्टेपमध्ये तळणार आहोत पुऱ्या तेवढ्याच आपण पिठाच्या ह्या पुऱ्या करून घेणार आहोत। आता तेवढ्याच प्रमाणात मी इथं गोळे सगळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण पुरी लाटायला घेणार आहोत। बघू शकता आपल्याला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या हव्या आहेत तेवढ्याच आकाराच्या आपण इथं गोळे करून घेणार आहोत। थोडंसं त्याला असं प्रेस करायचं त्या गोळ्याला, म्हणजे थोडासा त्याला गोल शेप आणायचा, आकार द्यायचा आहे। एकदमच थोडं फक्त गोल असा आकार देऊन ठेवायचं नाही। चला तर आता त्यानंतर आपण इथे सगळे हे गोळे करून घेतलेले आहेत। बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता मेन आपण इथं एक करणार आहोत ती खास टिप्स आहे। म्हणजेच काय, यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, अगदी
हलकंसं तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही. बघा असं केल्याने काय होईल, हे गोळे जे आहेत ते वाळणार देखील नाहीत आणि पुरी पण आपली अतिशय सुंदर अशी बनेल. लाटताना देखील अगदी सहज लाटली जाईल. यासाठी असं गोळ्यांना तेल लावायचं आणि त्याच्यानंतर त्यावरती एक झाकण ठेवायचं आणि जेवढे आपल्याला पुरी लाटायची आहे तेवढाच एक गोळा काढून घेऊन आपण काय करायचं, हे पुरी लाटून घ्यायची आहे. आता मी यातला एक गोळा काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आता आपण इथं एक पोळपाट घ्यायचा आहे आणि पुरी आपण लाटून घ्यायची आहे. पुरी लाटण्याची टीप पण खूप महत्त्वाची आहे, कारण जर पुरी ही एकदम पातळ झाली तर एकदम कुरकुरीत अशी होऊ शकते. त्यामुळे मध्यम साईजची आपल्याला ही पुरी लाटायची आहे किंवा एकदमच जाड ठेवायची नाही किंवा जाड ठेवली तरी देखील ही पुरी जास्त तेल ओढते आणि वेगळीच त्याची टेस्ट देखील लागते, म्हणजे भाजताना भाजणार देखील नाही व्यवस्थित. त्यामुळे मध्यम आपल्याला ह्याचा साईज हवी आहे. बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते, जेवढी चपाती आपली असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही पुरी ठेवायची आहे. बघा ही महत्त्वाची टीप आहे. जास्त आपल्याला अजिबात हे पीठ हलकंसं करायचं नाही. हे पीठ जे आहे ते घट्टसरच आपल्याला असायला हवं. त्यामुळं पुरी पण लाटताना व्यवस्थित लाटली जाईल आणि पटपट आपल्या पुऱ्या देखील होतील. चला तर आता पहिल्या स्टेपमध्ये जेवढ्या पुऱ्या लाटायच्या आहेत तेवढ्या मी इथं पुऱ्या आता तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथं पाहू शकता आपण इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये एक एक पुरी सोडून आपण इथं तेलामध्ये पुरी तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पुरी टाकल्या लगेचच टमटमीत फुगली जाते. तो याचा अर्थ आपलं पीठ अतिशय सुंदर असं बनलेलं आहे. आणि यामध्ये मेन म्हणजे आपला गॅस जो आहे, म्हणजे अगदी मोठा ठेवायचा नाही किंवा एकदम बारीक देखील करायचा नाही. मध्यम साईजचा आपल्याला हा गॅस असायला हवा आणि तेल थोडंसं पहिल्यांदा कडकडीत गरम झालेलं असायला हवं, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. चला तर यामध्ये पुरी टाकल्या तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी टमटमीत फुगली गेलेली आहे. बघू शकता तुम्हाला कोणत्याही रंगामध्ये, ज्या रंगामध्ये तुम्हाला आवडतात पुऱ्या त्या रंगामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. कुणाला एकदम डार्क रंगामध्ये आवडतात, कुणाला एकदम पांढरट अशा आवडतात. ज्या पद्धतीनं आपल्याला आवडतील त्या पद्धतीनं पुऱ्या आपण इथं तळून घेऊ शकतो. चला तर अशा पद्धतीनं आपण इथं जेवढ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या आपण पुऱ्या इथं काय करणार आहोत, तळून घेणार आहोत. पाहू शकता अतिशय सुंदर असं त्याला बँडिंग आलेलं आहे आणि हे बँडिंग जे आलेलं आहे ते साखरेमुळे आलेलं आहे. 1 चमचा साखर जरूर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण अशी मस्त अशी ही पुरी बनवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा इथं मैदा फक्त मी 2 चमचे वापरलेला आहे, रवा 2 चमचे वापरलेला आहे आणि 2 वाटी आपण इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि अशा ह्या मस्त टमटमीत मऊ लुसलुशीत अशा ह्या पुऱ्या आपण इथं बनवून घेतलेल्या आहेत. इथं आपण पुऱ्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता अतिशय सुंदर अशा झालेल्या आहेत. कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि मेन म्हणजे ह्या अजिबात तेलकट होत नाहीत, अतिशय खुसखुशीत होतात, अशा मस्त मऊ होतात आणि चवीला बघाल तर अतिशय भन्नाट अशा चवीला लागतात. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याचं तुम्ही बँडिंग पाहू शकता, अतिशय सुंदर आलेला आहे. कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे. या गुढीपाडव्यासाठी अशा ह्या पुऱ्या नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुरी बनवताना यास फक्त टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपल्या पिठाचं प्रमाण मात्र योग्य ठेवायचं आहे. असं पद्धत आणि असे प्रमाण जर ठेवलं आणि या टिप्स वापरल्या तर अतिशय सुंदर अशी पुरी बनणार आहे.